वारी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. सालाबाद प्रमाणे याही वर्षी मी संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याला आलोय. आता तुम्ही माझ्या मागे पाहू शकता मी नानापेठेमध्ये आहे आणि येथे संत तुकाराम महाराजांची पालखी ही मुक्कामाला आहे. तर जाणून घ्या वारकऱ्यांचा अनुभव कसा आहे या वारीचा. काय आता मुली गेला मी आलो आहे का नाही. आमच्या पोरावाने काय वाईट आहे चांगलं आहे. तुमचं नाव काय माऊली. माझं नाव बायडाबाई गायकवाड. आणि कुठून आला आपण. मोनवळ्याहून. लोणावळा खंडाळा. आपलं मुंबईला जातं तेच का. आणि तिथून दरवर्षी आळंदीची वारी सुद्धा जाते. कसं वाटतंय मग वारी सभा घेऊन. चांगलं चालतंय. चांगलं वाटतं एकदम मस्त. तुम्हाला काय बोलायचं. काय बोलू आता. बोला काहीतरी. गाणं म्हणायचंय प्युअर जायचंय फुगडी खेळायची. फुगडी खेळतो का. फुगडी पण खेळतो काय अडचण नाही. चला फुगडी खेळायची. चला जरा एकच मिनिट माऊली आपण आता आपल्या आजींसोबत फुगडी खेळणार आहे. चला रे. विठ्ठल विठ्ठल पांडुरंग पांडुरंग विठ्ठल 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 पांडुरंग जय हरी विठ्ठल विठ्ठलाच की जय. मी वय मी अहिल्यानगरवरून आलो. अहिल्यानगर आपलं पुण्याच्या पुढचंच अहिल्यानगर. संभाजीनगरला जाताना तुम्हाला गवळण भारूड वगैरे काय येतं का. येतं ना गवळण येते ना. आज आता आपली आजी आपल्याला गवळण म्हणून दाखवणार आहे. चला. अगं बाबू अगं बाबू म्हणा म्हणा लाजू नका काय नाही. रंग भरीला पिचकारी रंग भरीला सोडारी जाऊ दे मला बाजारी आडवी तो कामाला वाटेवरी आडवी तो कामाला वाटेवरी एका जनार्दनी इनविती राधा नको लागू तू माझ्या चरणाला नको लागू तू माझ्या चरणाला हरारी जाऊ दे मला बाजारी आडवी तो कामाला वाटेवरी आडवी तो कामाला वाटेवरी. मस्त मस्त एक नंबर झाले बरं का आतापर्यंत. आजींनी सगळ्यात मनमुराद आपले गवळण गाऊन एकदम वारीचा एक आनंद द्विगुणित केलाय असं म्हणायला काही हरकत नाही. तर मित्रांनो लहानांपासून मोठ्यांपर्यंत इथे सर्वजण वारीचा मनसोक्त आनंद घेत आहे. इथे आपण बघू शकता एक चिमुकली आपल्या समोर उभी आहे. ती पण एक मनमुराद आनंद घेताना आपण बघू शकता इथे. बाबा कुठून आलात तुम्ही. नाव काय तुमचं आणि कुठून आलात. अरुण दत्तगिरी सोरतापोडी. ओके. तर तुमचा वारीचा अनुभव कसा आहे आतापर्यंतचा. येता वारीचा हे आनंदात गेली आमची आतापर्यंत वारी. वारी म्हणजे आमची वारी सर्व आनंदात गेलेली आहे. माऊलीची वारी आम्ही 10 वर्षापासून केली. आता 5 वर्ष झाली आम्ही तुकाराम महाराजाच्या पालखीत चाललोय आणि हे बी पालखीमध्ये आनंदाचा दिवस चालले आमचे. समोर कोणी थांबायचं नाही. समोरून कोणाला दर्शन मिळणार नाही. समोरून दर्शन बंद झालेलं आहे. दर्शन रांगेतून घ्या. इकडे बघ. तर मित्रांनो आताच आपण गवळण ऐकली आजींकडून. एक आनंद द्विगुणित केलाय आजींनी. चला आता चला तर मग आपण तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेऊया. आपण इथे पाहत आहात ना मी नानापेठेत आहे आणि आता माझ्या समोर संत तुकाराम महाराजांची पालखी आहे. तर चला तर मग दर्शन घेऊया. इथे संत तुकाराम महाराजांची पादुका ठेवलेल्या आहेत. तर सर्व वारकरी इथे दर्शन घेत आहेत. तसेच इथले पुण्यनगरीचे रहिवासी संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेताना आपण बघत आहोत. निवडुंगा विठोबा देवस्थान संस्थान पुणे येथे संत तुकाराम महाराजांच्या पादुका ठेवलेल्या आहेत.
की तर मित्रांनो, हा जो माझ्या समोर आहे तो श्री संत तुकडोजी महाराज म्हणजेच आपले संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचा रथ आहे. हाच रथ जो पंढरपुरासाठी आपल्या आषाढी वारी निमित्त जात असतो. याच्या दर्शनासाठी आपण बघू शकता खूप अशी गर्दी आहे इथे. आम्ही पंढरपूरवरनं आणलेल्या या तुळशीच्या माळा आहे, ह्या स्वतः आम्ही करतोय. या पंढरपूरमध्ये हा काशी कापडी समाज आहे ना आमचा, हा यात फक्त तुळशीच्या माळा करतोय. ह्या माळा फक्त पंढरपुरातच मिळतात अशा, आणि प्युअर ह्या तुळशीच्या माळा असतात. आणि ते आता पंढरपूरला पण आपलं नामदेव पायरीला दुकान आहे. आपला मुलगा आपला हा अनुवंशिक व पिढीजात धंदा आहे आमचा हा. आणि आता आमची ही नवीन पिढी आहे ना मुलांची, ती पण ह्या माळा करतात. आणि नामदेव पायरीपाशी गेला ना तर हा काशी कापडी समाजातला पांडुरंगाच्या इथे कोणत्याही तुळशी माळाचं दुकान आहे ना, हे काशी कापडी समाजातलंच आहे. तर या वर्षी किती वर्ष आहे तुमचं वारी सहभागी होण्याचं? माझं आता लग्न होऊन माझं 30 वर्ष झालंय. मग मुलं 15 वर्ष तरी झाले मी असं या वारीत सहभागी होतोय. पंढरपूरमध्ये ह्या तुळशीच्या माळा विकतोय आम्ही. आतापर्यंत तुमचा अनुभव कसा राहिला? हो, फार छान. ह्याच्यामुळे आपल्या या पांडुरंगाने कधी आपल्याला उपाशी ठेवलं नाही. खूप ह्या धंद्यावर आम्ही मुलीला वकील केलंय. हो, आणि मुलगा पण DMLT वगैरे अशी कोर्स करून पण या माळा करतात आमच्या. हो, एकंदरीत एकदम पांडुरंगाच्या आशीर्वादाने हो, फार छान आहे. पांडुरंगाचाच आशीर्वाद आहे. खांदी पताका घेऊन मित्रांनो, जागोजागी इथे वारकऱ्यांसाठी महाप्रसादाचं आयोजन केलं जातं. आपण इथे बघू शकता सर्वजण वारकरी मनोहरात प्रसादाचा आस्वाद घेताना इथे आपण मित्रांनो, रामकृष्ण हरी. तर आपल्यासोबत आपल्या लहानपणीचे मित्र मोटो बँक म्हणजेच तेजस आरोटे हा पहिल्यांदाच वारीमध्ये सहभागी झाला. तर याला विचारू त्याचा वारीमधला अनुभव कसा आहे. नमस्कार. तर फर्स्ट टाइम मी एवढ्या गर्दीमध्ये आलोय. त्याच्या आधी मी फक्त गणपतीमध्ये आलो होतो इकडे शूट करण्यासाठी. आणि माझ्यापेक्षा जास्त एनर्जेटिक मला माझ्यापेक्षा वयस्कर लोक वाटत होते. ऑलमोस्ट 60-70चे लोक होते सगळे. आणि एवढे फास्ट चालत होते सगळे आणि खूप जास्त एनर्जी होती. खूप जास्त वीक फील केलं त्यांच्यामध्ये येऊन. आणि आत्ता सुद्धा मी पूर्ण घामाने भिजलेलो आहे. तर मी त्यांचे खूप काही पिक्चर्स कॅप्चर केलेत आणि रील पण केलंय शूट. तुम्ही माझ्या पेजवरती जाऊन बघा. आणि यस, मी इथं तुम्हाला कोपऱ्यात त्याचा ID देऊन टाकेल. तुम्ही त्याच्या पेजवर यस, बाय बाय. रामकृष्ण हरी मित्रांनो. तर मित्रांनो, आतापर्यंत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्हाला या व्हिडिओ मधला आवडलेला पार्ट हा नक्की कमेंट मध्ये कळवा. जय श्री हरी विठ्ठल. रामकृष्ण हरी.